छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती गृहमंत्री अमित शहा यांची उद्या सभा होणार आहे। या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जाते। तर या मैदानाला एक वेगळा इतिहास असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याच मैदानावरून छत्रपती संभाजीनगरच्या नावाची घोषणा केली होती आणि तेव्हापासून शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवरून काही खाली उतरला नाही। तर हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता त्याच बालेकिल्ल्यात भाजप सुरुंग लावत असून गृहमंत्री अमित शहा हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग इथून फुंकणार आहेत। आतापासून सुरक्षेची योग्य ती काळजी पोलिसांकडून घेतली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहे। उद्या त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा होणार आहे। उद्या संध्याकाळी ही सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर या सभेची पूर्ण तयारी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आपल्याला दिसून येते। 1 लाख नागरिक या सभेला हजेरी लावतील असं भाजपकडून सांगितलं जात आहे। तर या मैदानाला एक वेगळा इतिहास आहे। आपण जर बघितलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली याच मैदानावर ऐतिहासिक सभा घेतली आणि त्यानंतर एकदाही महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा खाली उतरलेला नाही। आता त्याच मैदानावरून अमित शहा हे लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहेत। तर राजकीय बदललेले समीकरण आणि ही जागा या अगोदर महायुतीकडे असल्यामुळे 25 वर्ष भाजपला लढवल्या गेली नव्हती। मात्र आता ही जागा भाजप आपल्याकडे खेचू पाहत आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा होणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आतापासूनच सुरक्षा रक्षकांकडून योग्य ती काळजी घेतल्या जाते। बॉम्ब स्क्वॉड असेल, डॉग स्क्वॉड असेल, या सर्वांकडून सभास्थळाची पाहणी या ठिकाणी केली जाते। भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तर पोलिसांचा बंदोबस्त आतापासूनच या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसून येतोय। विशेष म्हणजे या मतदारसंघाचा विचार केला तर भाजपकडून देखील दावा केला जातोय तर शिंदे गट सुद्धा या जागेसाठी आग्रही आहे। कारण या अगोदर ही जागा शिवसेनेला होती। मात्र पक्षफुटीनंतर राजकीय समीकरण पूर्णतः बदललेले आहेत। त्यामुळे आता ही जागा भाजप घेते की शिवसेनेला जाते हे पाहावं लागेल। मात्र दुसरीकडे मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी देखील लोकसभा लढवणार असल्याचं सांगितलंय आणि मराठा मतदार आणि मराठा उमेदवार एक्स फॅक्टर या मतदारसंघात ठरणार आहे। त्यामुळे ही जागा कोणाला जाते त्यानंतर विनोद पाटील हे त्या पक्षाकडून लढतील अशी शक्यता वर्तवली जाते। असे अनेक प्रश्न संभाजीनगरच्या या जागेविषयी निर्माण होत आहेत। मात्र उद्या संध्याकाळच्या सभेत यातील बरेच प्रश्न अमित शहा यांच्या सभेमध्ये मार्ग लागतील किंवा त्याचे उत्तर सर्वांना मिळतील। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।